हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सर्वजण? आहे आप सगळे ठीक असतील. माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आत्ता वाजलेत 12. मी घरातलं सगळं काम उरकलेलं आहे आणि सगळं स्वयंपाक पाणी पण आत्ता मग कारण पाण्याला मला 2 ते 3 वेळा मोटर चालू करावं लागली, त्याच्यामुळे जरा मशीन चालू करायला मला लेटच झालं आहे बरं का. तर आत्ता वाजलेत 12. पहिलं तर मशीनला तेल केलं मी, कारण मशीन खूप आवाज मारते तेल नाही केलं तर. तर तेल केलं पहिलं सगळ्या म्हणजे सगळ्या मशीनला तेल करून घेतलं. नंतर मी पुसून काढली मशीन, कारण मी रोज पण तेल आणि मशीन पुसून काढल्याशिवाय ब्लाऊजला मी सुरुवात करतच नाही बरं का. सगळं मी साफसफाई करते अगोदर मशीनची आणि नंतरच मी ब्लाऊज शिवायला घेते. तर 12 वाजलेत आत्ता. 12 वाजलेत पण हा लाईट कलरचा ब्लाऊज आहे आणि त्याच्यामध्ये दोरे भरपूर असल्यामुळे मला पण दोऱ्यांचा काय कलर समजाना, म्हणजे मॅचच होत नव्हता. अगोदर मी सगळे दोरे मी त्याला बघितले लावून, नंतर ना हा कुठं मॅच झालेला वाटला, म्हणजे मला वाटलं की हा मॅच झाला आहे म्हणून मग हा दोरा घेतला. तर आयुषने बघा पाठीमागं पाणी सांडले, तर आयुषने पाणी सांडलं तर तो स्वतःच पुसून घेतो, कारण सफेद कलरच्या फरशीवरती पाणी दिसत नाही. नंतर मी ब्लाऊज घातला. तर ह्या माझ्या नंदाच्या मुली आहेत, 2 आहेत, म्हणजे जुळ्या आहेत. त्यातली एक मुलगी आहे, कारण मला विचारते मामी तुम्ही काय करताय बरं मोबाईलमध्ये असं व्हिडिओ शूट करून, कारण त्या पण रील बनवतात. तर हे रीलचं नव्हतं, मग त्यांना सांगितलं ब्लॉग बनवते मी म्हणून. तर पाठीमागं बघा किती राडा केलेला. आता माझे ब्लाऊज शिवून झाल्यावर मला परत हा राडा सगळा उचलावा लागेल. तर त्या बराच वेळ माझ्याशी गप्पा मारत होत्या, त्यांना लागलेलं आहे डोक्याला, पडल्यात सायकलवरून. तर हा मी ब्लाऊज साधा आहे पूर्ण केलेला आहे मी बोलता बोलता त्यांना. तर आत्ता वाजलेत 4:30 वाजता मी मशीन बंद केली. मोटर गरम झाली आहे मशीनची, त्याच्यामुळं मी बंद केली. तर फक्त आज 2च ब्लाऊज झालेत, आज काही जास्त झाले नाहीत. कारण एक ब्लाऊज अवघड होता आणि एक बिना अस्तरचा होता, साधाच ब्लाऊज होता. तर तो माझ्या चुलत सासूबाईचाच आहे आणि त्यांना उद्याच्याला लग्नाला जायचं आहे. सो ते साधेच ब्लाऊज घालतात, त्या काय अस्तरचं वगैरे घालत नाही. जर एखादं साडीवरचं असेल तरच, नाही तर मग एरवी साधे ब्लाऊजच असतात त्यांचे. तर त्या मागाशीच येऊन गेल्या, म्हणजे एक तास झाला असं मी येऊन गेले. मी त्याच्यानंतर त्यांचा ब्लाऊज घेतला शिवायला. मी दुसराच घेणार होते पण त्यांना उद्या जायचं आहे म्हणून त्यांचा घेतला. तर तो मला अर्धाच तास झाला असेल, अर्ध्या तासात पूर्ण झाला तो. आणि कारण लाईट पण आज ट्रिप केली नाही, लाईटीने खूप साथ दिली नाही. म्हणजे 12च्या अगोदर भरपूर वेळा गेली, कारण मी पाणी भरायला होते ना. तर 3 वेळा मला मोटर चालू करावं लागली, 3दा करून पाणी भरावं लागलं. आणि जर कंटिन्यू असते तर मग 11पर्यंत लाईट असते, म्हणजे 11 वाजेपर्यंत जर चालू केली असती मशीन तर आणखीन एक ब्लाऊज झाला असता माझा. तर कट केलेले भरपूर ब्लाऊज येतं, बिना कट केलेले पण येतं. पण पहिले तर जे कट केलेले आहेत तेच शिवून घेणार आहे आणि नंतर मी कट करणार आहे दुसरे. तर आज तुम्हाला मी दाखवते कोणता ब्लाऊज शिवला आहे. एक आत्ताचं शिवलं आहे आणि एकाच कस्टमरचे 9 ब्लाऊज आहेत आणि माझ्या चुलत सासूबाईचे त्यांचे 3 आहेत. त्यातले 2 झालेत, एक राहिलेला आहे. आणि जिचे 9 आहेत ती सगळे मी एकदाच कट केले होते सगळे. तिच्या साड्या पण येतं आणि ब्लाऊज पण येतं. तर त्यातले तिने 2 ब्लाऊज घेऊन गेले. 7 ब्लाऊज आहेत माझ्याजवळ आता, त्यातले फक्त 2 राहिलेत शिवायचे. एक कट करायचा राहिलेला आहे, तो तिने म्हणजे मागून आणला होता म्हणून. आणि बाकीचे एक राहिला फक्त शिवायचा, एक कट करायचा आणि हे बाकीचे शिवून झालेत तिचे. आणि काल जो मी दाखवला होता 3 ब्लाऊज, तर ते तिन्ही पण डिफरंट म्हणजे वेगळ्या वेगळ्या कस्टमरचे होते. त्यात तिचा पण होता एक, जिचे 9 ब्लाऊज आहेत ना तिचा पण होता. तर ती मुलगी आत्ता गेली आहे, पण ती ब्लाऊज तिचे शिवून ठेवायला सांगितलं, म्हणजे सासरे गेले. तर तिचे ब्लाऊज मी दाखवतो तुम्हाला आज कसा शिवायला सांगितलं होतं तिने. हा बघा, डबल लेस आहे, नॉड आहे, फ्रील आहे आणि पॉपची भाई आहे नेटची. त्याच्यामुळं जरा जास्त वेळ लागला, कारण मी अशी भाई पहिल्यांदाच शिवली, जरा टाईम लागला मला त्याच्यामुळं. पण परफेक्ट आली, पहिल्यांदाच शिवली तरी पण. बाकी मी शिवते सगळं, पण अशी नेट लावून फॉप काढलेली भाई मी मला पहिल्यांदाच शिवायला आली अशी. बाकी फुग्याच्या भाया वेगळ्या असतात, त्या सगळ्या येतात मला, फक्त आतमधून न अस्तर लावता ही पहिल्यांदा शिवली. बरं, प्रिन्स कट आहे बघा, हे माझ्याकडून नाही लागलं डाग पडलेलं, तिच्याकडूनच लागलेले. आजचा असा आहे ब्लाऊज.
तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याची शिलाई पण काय आहे ती सांगा. मी कालच्या पण ब्लाऊजला सांगितलं होतं शिलाई सांगा म्हणून. आणि हा कटोरी ब्लाऊज आहे. याला जास्त वेळ नाही लागला, याला फक्त अर्धा तास लागले. दोनच झालेत आज 3 व्हायला पाहिजे होते, पण 2च झालेत. असू द्या, ठीक आहे. 2 तर 2, उद्याच्याला होतील 3. काय माहिती होतील का नाही ते उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.